क्या बात आहे! एवढी जोरदार सुरुवात आजच्या भागाची झालेली आहे आणि आजी तर एवढे नाचत होत्या की त्यांना मला सांगावं लागणार होतं, आजी 10 वाजले 10 वाजले 10 वाजले. पण अप्रतिम सुरुवात झाली आहे आणि या कलाकारांचं वेगळं रूप बघायला मिळालं सगळ्यांनाच. आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच वेगळी ओळख काय करून द्यायची. सगळ्यांच्या मनावर जी मालिका सध्या राज्य करते, झी मराठीवर नव्यानं दाखल झालेली मालिका, पण तितक्याच कमी वेळात आपली झालेली मालिका काहे दिया परदेस. वा, बरं झालं दिया परदेस म्हणून तुम्ही आमच्याकडे आलात. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे समीर खांडेकर साठी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात ऋषी सक्सेनाचं. स्वागत करूयात परत एकदा ज्यांच्यावर आमचं खूप प्रेम आहे, मोहन जोशी सरांसाठी जोरदार टाळ्या. स्वागत करूयात सायली संजीवचं, जोरदार टाळ्या. आणि पहिल्यांदा आमच्या रंगमंचावरती आज आलेले आहेत ज्यांची आम्ही खूप वाट बघत होतो. जोरदार टाळ्या शुभांगी गोखले यांच्यासाठी. आणि या सगळ्यांमध्ये या 16 वर्षाच्या आजी आहेत त्यांचं आता स्वागत झालं पाहिजे. जोरदार टाळ्या शुभांगी जोशी यांच्यासाठी झालं पाहिजे. मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, आजी काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. काहे दिया परदेस सध्या खूप गाजतीये मालिका. वेगळा विषय आहे आणि भाषेपलीकडचं प्रेम ज्यातून दाखवण्यात येणार आहे त्यामध्ये सर तुम्ही उत्तम भूमिका एक साकारताय आणि वेगळं कॅरेक्टर पकडलंय. कसं वाटतं? माझी कॅरेक्टर ही वडिलांची कॅरेक्टर आहे. तसा खूप स्ट्रिक्ट माणूस आहे. ह्या बाबतीत मी मलाच फॉलो करतो याचं कारण. हां, मी मलाच फॉलो करतो याचं कारण सांगतो मी. यातले बरेचसे गुण माझ्या हातमध्ये आहेत. ओके. म्हणजे एक तर तो सेंटिमेंटल आहे, दुसरा म्हणजे तो रागीट आहे, आणि जिथं चूक होते तिथं तो आवाज वाढवतोच. अन्याय झाला तर आवाज वाढवतो. तर मला असं म्हणजे मला असं वाटतं की मी मला फॉलो करतोय, त्यामुळे हा रोल करणं फार सोपं आहे माझ्या दृष्टीने. वा सर. आता येणार आहे शुभांगी मॅम तुमच्याकडे. खरं तर तुम्ही म्हणजे आई असावी तर अशी सगळ्यांची काळजी घेणारी, आपली वाटणारी अशी भूमिका तुम्ही नेहमीच साकारता. म्हणजे झी मराठीवरचीच मालिका गंगाधर टिपरे ती तर इतकी लोकप्रिय झाली होती आणि त्यानंतर आता ही आई सुद्धा खूप लोकप्रिय होतीये. कसं वाटतंय? नाही, आनंद होतोय कारण की त्या आईचा मी पण खूप आनंद घेतला. टिपरेमधल्या लोकांना आता ती संपून 12 वर्ष झाली आहे सिरियल, तरी लोकांना आठवते. माझं स्वतःचं असं मत होतं की माझ्या वयाच्या कॅरेक्टर्सना जास्ती महत्त्व नसतं, ते मी स्वतःहून आणलं होतं त्याला महत्त्व. तर तसंच पुन्हा या बाबतीमध्ये सगळ्यांना वाटतं वरकरणी की आता तीच भूमिका आईची करणार आहे, पण माझं मत आहे की त्याचा सोल पूर्णपणे वेगळा आहे. पर्टिक्युलरली मराठी मध्यमवर्गीय अशा घरातले कष्ट करणारी मुंबईकर अशी ही बाई आहे. आणि आता यावेळेस थोडीसं अपग्रेड झाली आहे. मी वर्किंग आहे, मी शाळेत शिकवते, शिकवण्या पण घेते, तर फार मजा येते मला करायला. म्हणजे आमचे डिरेक्टर आहेत अजय मयेकर, अजून त्यांनी मला थोडेसे पंख पसरवू दिले तर मी अजून काय काय करणार आहे त्याच्यामध्ये. अजय मयेकर सरांसाठी जोरदार टाळ्या. तेही आज इथे उपस्थित आहेत. तर आता मी येणार आहे सायलीकडे. यातली जी भूमिका तू साकारतीयस गौरी नावाची, ती तशी मुळूमुळू रडणारी वगैरे नाहीये, ती खूप स्ट्रॉंग आहे, वेगळी आहे. भूमिकेबद्दल काय सांगशील? टिपिकल मराठी मुंबईची मुलगी असं ते कॅरेक्टर आहे. बाबांची खूप जवळची, अगदी जीव बाबांचा, आई आजी सगळ्यांच्या जवळची. म्हणजे गौरी ही प्रत्येकाच्या घरात आहेच की जी वेळप्रसंगी खूप खंबीरपणे मुलासारखी वागेल आणि वेळप्रसंगी बाबांची लाडकी, मग तिथे ते एक हळवापणा येईल. तर असं ते एक कॅरेक्टर आहे. आणि मुळमुळ रडत नाही, पण बाबांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतात किंवा बाबांसोबतच्या ज्या गोष्टी, तेव्हा ती खूप हळवी आहे. वा. आता येणार आहे ऋषी सक्सेना यांच्याकडे. ऋषी, आता मी मराठीत बोलू की हिंदीत बोलू? अब मराठी बोलिए, कोशिश करता हूँ मैं. मूळचे तुम्ही आहात जयपूरचे, जी, राजस्थान मधले. जी. करताय मराठी सिरियल,
तो ऐसा कभी होता है कि कुछ मराठी में छेड़ दिया और आपको पता भी नहीं चला? वो शायद हो सकता है, पर मुझे वैसे भी पता नहीं चलता तो हे म्हणजे खूप वेळा होत असणार आहे बरं काय. 24 तास. याच्या आधी तुम्ही हिंदी मालिकांमध्ये पण काम केलं, हिंदी सीरियल में आपने काम किया था. जी. लेकिन इस सीरियल में काम करने के बाद क्या एक्सपीरियंस है? मुझे सर के बारे में पता लगा सबसे पहले कि मैं मोहन सर के साथ काम कर रहा हूँ, तो मोहन सर का नाम आती गंगा जल. सर के सामने मतलब द फर्स्ट थिंग जो मेरे दिमाग में आई वो ये थी. उसके बाद मुझे पता लगा शुभांगी मैम है, अज्जी हैं, वेणु का बाद में पता लगा, पर हाँ वेणु भी बहुत अच्छे हैं. ऑब्वियसली मतलब मेरे लिए पहला शो मेरा तो स्पेशल तो होगा ही. Hats off to the Marathi audience, hats off to everyone over here, hats off to Zee Marathi for giving me this chance. तर सिरियलच्या खूप गप्पा सुरू आहेत. आता आपण जाणार आहोत आमच्या गावाकडे, ज्या गावात तुम्ही आलेले आहात. तुकरटवाडी हे गाव आहे आमचं. आमच्याकडे सिनेमे बनतात. आता या सिरियलमध्ये भाषेच्या पलीकडचं प्रेम दाखवलेलं आहे. 2 प्रांतांमधलं ते प्रेम आहे. या विषयावर सिनेमे पण येऊन गेले, येत पण आहेत. तसा एक सिनेमा होता चेन्नई एक्सप्रेस. तर तुमची मालिका आहे काहे दिया परदेस, आमचा सिनेमा आहे काहे दिया चेन्नई एक्सप्रेस. बघूयात मग आता या सिनेमात काय घडणार. तर तुमच्या मालिकेत शिव आहे, आमच्याही मालिकेत एक हिरो आहे जो त्याच्या आजोबांना बऱ्याच दिवसांनी भेटायला येतोय. वाचलो मायला आयला उगाच तंबोरा वाजवला. थोडक्यात वाचलाय ना तर कुत्र्याने तुमचा तंबोरा धरला असता. हो रे. म्हणजे तो तंबोरा धरला असता तर तो तुटला असता, एवढंच माझं म्हणणं होतं. हा हा हा. अच्छा अच्छा, वा वा. काय नाव काय तुमचं? शिव. अच्छा, मग हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून दाखवा बरं. आता ट्रान्सलेट करायचं. हा, पूर्ण नाव इंग्लिश मध्ये सांगा. माझं नाव शिव. व्हेरी गुड. माय नेम इज सायन. सायन. सायन्स स्टेशनच्या बाहेर असंच लिहिलेलं असतं, शिव म्हणजे सायन. आहे का नाही शिव? फेमस होईल तुझं नाव आता वेगळ्या पद्धतीनं. सायन. वा वा, व्हेरी गुड. हे रंग दे तुम हे गेरुआ. हातात ना पेरुवा पडले बघा तू. आणि हे जे काय आता स्किट मध्ये केरुवा करताय तुम्ही, तो बंद करा, नाहीतर आज स्किटचं नाव बदलून मला काहे दिया यांना परडे असं ठेवायला. हा, तर मी आलोय माझ्या आजोबांना भेटायला. ओरा आज ओरा. आज हे बघ, तू आता तुझ्या आजाला कितीही शोधण्याचा प्रयत्न केलास ना तरी तो तुला नाही सापडणार आहे. का? कारण ते आता याच्यात आहेत. ह्याच्यात? हा. ह्याच्यात कशी गेले? अरे बाहेर आजा, बाहेर आहे, बाहेर आहे तो. आजा अरे काय करतो? आमचा आजोबा जी नाही. अरे याच्यात म्हणजे ते या जगात नाही आहेत, या त्यांच्या अस्थी आहेत. कसं झालं? कसं झालं? कसं झालं? कसं झालं? त्यांना सर्दी झाली होती, मग त्यांनी नाकात औषध टाकलं आणि ते गेले. कुठलं औषध? हे अरे हे फेविक्विक आहे. म्हातारा जगल की मरल. पुरा त्यांची शेवटची इच्छा होती, काय? त्यांना कन्याकुमारी बघायची होती. आईला म्हातारं झालं तरी चाळ काय गेले ना. ठिकाण आहे ते. अच्छा ठिकाण आहे कन्याकुमारी. मला वाटलं सर्दी झाली होती. सर्दीने गेल्या. ह्या त्यांच्या अस्थी कन्याकुमारीला नेऊन समुद्रात सोड, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. चल येतो मी. हे
चलो कन्याकुमारी. राहू दे समजायचं स्किट मध्ये समजायचं असतं ते पहिलं पाण्यात. स्किट आहे ना हे, सिनेमा थोडीच आहे. जाऊ दे राहू द्या गेला 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 गेला. नाही दिसत. वा हालात कन्याकुमारीला. आलो कन्याकुमारी. आता पत्ता कसा शोधायचा? एक स्मूच प्लीज. एक्सक्यूज मी प्लीज. हा पत्ता सांगाल का? ಅಯ್ಯೋ ರಾಮ ಪಾಪ ಎಂಟು ಕಾಡು ಬಂದಿ ತಡೆ ಬಂದೋಡಿ ಬಿಟ್ಟು ಕಣ್ಣು ಒಳಗೆ ಕಾಹಾचा ही पत्ता ये. तू साउथ इंडियन इस का भोजपुरी? तेलुगु तेलुगु तेलुगु. हा पत्ता सांगा ना. तेलुगु तेलुगु मेरे को मराठी नहीं आता. तेलुगु में बताओ मेरे को. अच्छा अच्छा दे तेलुगु मध्ये मराठी नाही आता ना. आता अय्यो ये तर जवळच असती. सरळ जाऊन राईट मारा तिथंच असं तो ये पत्ता. वा वा तुम्हाला तमिळ येतं? नाही नाही मग काय लिहिलं काही नाही. त्याच्यात? 2-3 जिलेब्या काढल्या. अय्यो तुम्ही कुठे जाती? ती जातीपातीचा आपल्याला काही विश्वास नाही. हे बघा, आमच्यात तसं काय नाही. किधर से आई किधर जाती किधर रहेगी? अच्छा अच्छा मी किधर से? हा मी डोंबिवली से आई. हा मी इतर राहायला जागा शोधतोय. अय्यो अय्यो तुम्ही जागा शोधते? आमच्या घराच्या बाजूला भाड्याने जागा असती. तुला राहायचं असं तिकडे? हो, राहायचं. चल, माझ्या घरी घेऊन जाते तुला. चल. ये माझ्या घरी घेऊन जाती. अय्यो हे माझं घर असती. अरे हा माझ्या आजोबांचा. तेवढंच बजेट आहे आपलं. पुढे सगळ्याला वेगळे वेगळे फ्लेक्स नाही आपल्याकडे. वेट मी माझ्या आप्पांना बोलवती. आप्पा आप्पा अप्पा अप्पा माझे पप्पा एक नंबरच गुंडी. कुठल्या शर्टाची की पॅन्टीची? अय्यो गुंड 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 डॉन असती. डॉन डॉन. काय नाव काय त्यांचं? नट सम्राट मोहन जोशीडी. जोशीडी मोहन जोशीडी. बेटा मी त्यांना बोलवती. आप्पा 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 आप्पा. अरे तुझ्या आता अय्यो अहो पिंकी पिंकी पिंकी. आप्पा कुठे असते? पिंकी पिंकी पिंकी.
अरे कुठे नारे म्हणा कोणाला आणलं बे बोला तो बोला बोला तो बोला काय म्हणला काय म्हणला काय म्हणला अरे कुठे नारे मित्र कोणाला आणलं बे बोला तो बोला बोला तो बोला कोणाला आणलं बे हे चेन्नई एक्सप्रेस वाया विदर्भ व्हायला लागले आता बोला तो बोला बोला तो बोला यांनी कोंड्या इकडे डांबर तोंड्या डांबर तोंडे मराठी बोलले डांबर तोंडे अयो ते आमच्यात त्याला पाहुणा म्हणत येतं पाहुणा डांबर तोंडे म्हणजे पाहुणा अच्छा अच्छा हाय हाय सर हाय आय एम युअर डांबर तोंड्या दिसतच आहे ते दिसत पण मराठी असू दे असू दे अप्पा अप्पा हे आपल्याकडे आले यांना भाड्याने रूम अरे माझं मी घेईल ना कुठं लागलं अरे काय प्रॉब्लेम आहे अप्पा आल्या भाड्याने रूम हवी ही रूम भाड्याने हवी ही रूम ना 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 हमको इसको और रूम नहीं दे सकता ए मराठी आता अयो अयो ಎಂಟು ಪಾಡಿ ಹೋದಿ ಉಳಿದಿದೆ ಉಲಾಲ ಉಲಾಲ ಉಲೇಲೆ ಉಲಾಲ ಇಂತಕಡೆ ದಾಂಡಿಗೆ ಜಿಗಿಲಲ್ಲ 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 ಅಯ್ಯ ಬಟ್ಟ ಎಂಟು ಮಾಡಿದೀನಿ ಎಂಟು ಮಾಡಿದ್ರೆ ಓಯ 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 ಓವಾ ಇನ್ನ ಕುಟ ಕಾಯಿ ಕೆಳಗೆ ತೆಲಿಯಾ ಚೆಲ್ಗುಟ ಬಟ್ಟು ಬಟ್ಟು ಹೊಡಿತೆ ಕಿಟಿಗೆ ಕಲಾಯ್ ಅರೆ ಅರೆ अरे यांना काही वाक्य बिक्य द्या यांच्या हातात हे काय काय लागलं बिगलं माणूस मेलं ते शांत हा इल्ला इल्ला शांत हा एला ಎಲ್ಲವಡಿಂದ इन्ना रावस्की पप्पांना मान्य आहे ते तुम्हाला रूम द्यायला तयार झाले ते अरे थँक्यू तू काय सांगितलंस त्यांना सांगितलं तुमचं आणि माझं लपड प्रेम असं ते तुम्ही माझ्याशी लग्न करणार असं ते असं काही खोटं सांगितलं असं ते आमच्या इकडे तो विक्की आहे ना त्याच्याशी माझं कल्याणम करणार आहेत माझे पप्पा कल्याण म्हणजे लग्न लग्न करणार आहेत अच्छा अच्छा पण तुझं विक्कीवर डोंबिवली आहे का डोंबिवली म्हणजे प्रेम कल्याणच्या आधी डोंबिवली होती ना म्हणजे लग्नाआधी प्रेम असं आहे का असं नसते प्रेम भीम काय नसते तू मला मदत कर मी तुला मदत करते आत्ता माझ्या आईला बोलवते मी आई आई कशी आहेस छान आहे, छान छान आहे. आणि सखी माझी कशी आहे ग फारच चांगली फार आहे. माझी माझी लाडाची आहे फार तुम्ही आहे ग बोलली अगदी वाटली मुठी ग कशी आहेस तुझी बाबी बरं तू माझी सगळ्यात लाडकी अभिनेत्री आहेस मी तुला मला फार आवडते हो, खूप thank you. आज मला मी धन्य झाले काय सांगू अय्या आबा 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 काय आबा ते मागची सिरियल होती इथं आप्पा म्हणायचं अय्या अप्पा असं तुम्ही इथेच आहात ते रेडिओत कोण जाणार अप्पा काय रेडिओ हे आमचे अप्पा रेडिओत जातात का उंदीर आहे मी उंदीर म्हणून जातो रेडिओ का काय का हा अरे काम करतो मी रेडिओ तिकडे म्हणून जातो रेडिओ हा मग काय आजी आजी तुम्ही सासूबाई आहे माझ्या तसा वागा जरा एंड वर्ड काढ रेडू का हा कोण काळा म्हणू का
काळा म्हणू का म्हणलं का पाहुणं असती हे पण पाहुणं पाहुणे सगळं तुला जे काय बोलते ते पाहुणं. शिव 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 एक मिनिट हे शिवले आता तुझ्यावर राज्य शिवले म्हणजे 10, 20, 30, 100 तर काय. एक मिनिट. तुम मेरे बेटे से प्यार करता है? हाँ, मेरे बेटी से प्यार करता है. जावई बाबू तुम्हाला शपथ माझी दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे. त्या माणसाला चाकूने मारू नको मारू टाकून दे नको मारू चाकूने. थँक्यू आजी थँक्यू. कोई तेरे ही म्हातारीच्या डोक्यावर पडली का? हे बघ चांगला सोल आणि पाणी मला दे. आता मी काय म्हणते मलाही असतं तर मलाही चांगली जराशी. काय नारळ आहे का? मला इथे काय माफ कर. तुम मेरे बेटे शादी करना मांगता है तो तुमको साउथ इंडियन आने को मांगता है. फुल लैंग्वेज आने को मांगता है. 2 दिन का टाइम है तुम्हारे पास. 2 दिन. हाँ बोल 2 दिन में पूरा साउथ इंडियन मेरे सामने मांगता है. हाँ 2 दिन चला दिया. 2 दिन बोला तो बोला पड़ा. काय करताय तुम्ही? अरे तुम्हीच तर बोलत ना फोडा. अरे फोडा नाही रे पोडा. पुण्याचा आहेस का तू? बसल्या पुण्याला एक हे बघ शिर्या काय तुझं नाव? हा शिव. हे बघ बाळा तू अजिबात काळजी करू नकोस. हा आम्ही तुला साऊथ इंडियन बनवू. हा आम्ही तुला सगळं ट्रेनिंग देऊ. हा बाळा आणि आजी तुला शिकवतील. अरे देवा. आता आपण थोडीच भूक लागली असेल तुला. बस पोरा बस ठेव क्वालिटी. त्या मला खरंच भूक लागली काहीतरी द्या. पोरा इकडं खाणं पिण्याचं काय प्रॉब्लेम नसते. ए पोरा नाही नको इडली नको मला. अय्यो घे. नाही नको मला इडली. हरकत नाही दुसरं का. इडली नको हे तरी का. नाही नको. नको मला. अय्यो घे. काही नको इडली बिडली काही नको. हे पण नको. हे बघ तुझ्या आवडीचं आणलंय. दे दे. इडली पाव. तुझ्या तर आता अय्यो पोळा अय्यो पोळा अय्यो.
तो बोला 2 दिन का टाइम दिया था, 2 दिन का अरे क्या कर दिया, ऊपर से पूरा लोग साउथ इंडियन कर दिया, लेकिन अंदर से जानता है क्या, लॉन्गेज जानता है, लॉन्गेज जानता है। हाँ डायलॉग बोलो साउथ में डायलॉग बोलो। अयो आपला हात भारी, आपली लत भारी, चमाला आपलं सब कुछ भारी। बढ़िया गाना गाते हो, गाना साउथ में गाना येतं ना। बोलो क्या बात है। बेसक क्या बात है। बहुत बढ़िया। 3 चा बोलू। 3 पितळ उघड पडेल। तुम पूरा साउथ इंडियन सीख है, हम इधर फैसला किया है कि तुमको हमारा दामाद बनने को मांगता है। हाँ बस बोला तो बोला। हम हमें दोस्त बन गया दामाद, दोस्त बन गया दामाद। दामाद मेरे को एक काम है आपसे, मेरे को थोड़ा मराठी सीखने का। मैं रेडियो में काम करता है, हमारा बॉस जो है मराठी है, इधर आएगा तो 2-4 लाइना उसके ऊपर मार के। लाइना आता हैदराबादी होत है। थोड़ा मिक्स लैंग्वेज, थोड़ा मिक्स है, तो ऐसा 2-4 लाइना उस पे मराठी का मार के उसको इम्प्रेशन मार के थोड़ा हमारा प्रमोशन करने को मांगता है। अच्छा। कधी येणार आहे कधी साहेब? अबे 5 मिनिट में इधर। अरे देवा, म्हणजे मग आता लिहूनच द्यावं लागेल। लिहून थांबा 2 मिनिटं थांबा, लिहून देतो। अभी साहब आ गया तो ऐसा पढ़ के बोलने का। आज तुमच्या सारख्या मूर्ख माणसाचे पाय आमच्या घराला लागले, हे केवढे आमचे दुर्भाग्य, केवढे आमचे दुर्भाग्य। बसा तुमची ठासतो। काय खाणार? पोहा क्या बोलते? पोहा? पोकळ बांबूचे फटके। पोकळ बांबूचे फटके खाणार? अभी गरम केलेले आहे। टी को क्या बोलते? गावठी गावठी घेणार? गावठी बिस्किट फुकट्या। खा फुकट्या, खा फुकट्या, खा। हे गप्पच आहे। काय झालं तुझा? मगाचपासून माझी वाट लावतो, तुझ्या आईच्या गावात काय पण बोलतो बा? होय तुझ्या कोणी लिहून दिला ना, तुका मराठी आधी समजता? तुझ्या प्रमोशनसाठी इल्लय मी, पण आता प्रमोशन गेला खड्ड्यात आणि तुझी नोकरी पण गेली। सोडून द्या तुझा प्रमोशन, चाललाय मी। प्रमोशन बोला, प्रमोशन क्या बोलेगा अभी? तो म्हणला तुला नोकरीवरून काढलं बिकारड्या। तुम क्या लिख के दिया? ह्या शिव्या लिहिल्या ते। आजींकडे आता येणार आहे। आजी जशा दिसतात सिरियल मध्ये, तशा वैयक्तिक आयुष्यात आहेत का तितक्या कडक? नाहीये। नाही कशा आहेत हे आम्हाला तर जाणून घ्यायचं सगळ्यांना। नाही कडक म्हणजे जिथे पाहिजे तिथे कडक, जिथे प्रेमळ तिथे प्रेमळ। पहिल्यांदा समजावून सांगायचं प्रेमळपणाने, नाहीच ऐकलं तर जरा आवाज वरच्या पट्टीत लावायचा। म्हणजे मोहन जोशींची कॉपी आहे जवळजवळ। पण त्या नात्याबद्दल मोहन सरांचं आणि तुमचं तुम्ही काय सांगाल? मला हे नातं खूप आवडले। म्हणजे हा रोल घेताना टिपिकल सगळ्या सिरियलमध्ये सासू सुना यांचं जे भांडण असतं ते अजिबात नाही आहे, आणि ह्याच्यामध्ये या भांडणामध्ये एक आपुलकी आहे, गोडवा आहे। भांड्याला भांडं लागतं हे सगळं कबूल आहे, पण काही वेळेला ती आजी मुद्दाम त्यांना चिडवते की ह्या माणसाला राग यावा। प्रत्येक वेळेला मग माझी मुलगी मला सांगते, अगं बाई मधमाशी बसली होती ना, कशाला धोंडा मारतेस?
गंमत ग दे टाळी अशी गंमत माझी असते. वा. पण त्याच्यामध्ये राग नसतो, लोभ असतो. खरं. आजी तुम्ही आता एका लग्नात गेला होता असं मी ऐकलं आणि तिकडे एक भन्नाट किस्सा घडला. काय घडला तो? अरे नवरा बायको राहिले बाजूलाच, सगळे माझ्या भोवती. म्हटलं अहो मला मी रांगेत उभी आहे, मला त्यांना भेटायचंय. तर म्हणे आम्ही पण भेटायला चालूय, पण आधी तुम्हाला भेटतोय आम्ही. हे आम्हाला काम खूप आवडतं. पण अशा लोकांना आपण पण असं नाकारून चालत नाही ना. ते आपल्यावर एवढं प्रेम करतात, आपल्याला थांबून विचारतात, बोलतात. हेच खूप आहे आपल्यासाठी. वा वा. पण हे प्रेम आहे रसिक प्रेक्षकांचं जे खरंच या मालिकेमुळे सगळ्यांना मिळतं. समीरकडे आता येणार आहे. खरं तर मुंबईत आल्यानंतर राहायचं ठिकाण शोधणं हे प्रत्येकासाठी अवघड असतं आणि तसं तुमचं एक ठिकाण आहे जिथे तुम्ही मित्र राहता. एक मित्र आता बाहेर पडलाय. तर या मैत्रीबद्दल काय सांगशील? आणि तुझी व्यक्तिरेखा तीही वेगळी आहे. तर वेणू आणि शिवची जी जोडी आहे ती खरं तर ऋषी आणि समीरची जोडी खूप छान आहे म्हणून ती तिकडे रिफ्लेक्ट होतं असं मला खूप मनापासून सांगायचं. आम्ही खूप गप्पा मारतो, खूप आमच्या चर्चा होतात वर्ल्ड सिनेमावर, नाटकांवर. त्यामुळे ते सगळं तिथे रिफ्लेक्ट. वर्ल्ड सिनेमा नंतरचा पॉज काय होता? नाही त्याला मी नाटकं सांगतो, मराठी नाटकं बघायला. वर्ल्ड बद्दल म्हणजे सिनेमातल्या वर्ल्ड बद्दल चांगलं होतं. जरा आम्हालाही सांग ना की काय तुमची चर्चा काय होते? नाही बऱ्याचदा तर मेकअप रूम मध्ये 100 वेळा मला हांजी 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 असं ऐकावं लागतं. अरे आपल्यासमोर कोणीतरी हांजी हांजी करतं हे किती चांगलं. नाही पण 10 वेळा आजी येतात, काय रे मला कोणी हात बघा. होतं काय की वेणू म्हणून माझं म्हणजे माझी भाषा जरा म्हणजे मला तड भीती वाटतं. म्हणजे काय ते मी जेव्हा जेवत तेव्हा आजी मला बोलले माझं पोट वाढलेलं आहे, तर ते मला व्यायाम करायचं सांगितलं आजीनं, तर त्याचं मला भीती वाटतं. तर त्याला ते मी मराठीत सांगतो, मग त्याला मला हिंदीत सांगावं लागतं. म्हणजे माझी हिंदी म्हणजे धन्यवाद आहे. तुला ट्रान्सलेटरचे वेगळे पैसे देतात? वेगळे नाही. तर म्हणून बहुतेक आमचं ट्रेनिंग खूप छान झालंय, जे तिकडे बहुतेक रिफ्लेक्ट होत असावं. वा वा. मी असं ऐकलं शुभांगी मॅम की तुम्ही शिकवण्या घेत असता तिकडे, तर ती जी मुलं येतात ती खरी आहेत म्हणे ती शिकवणीला येणारी तिकडचीच? हो नाही मी त्यांना शिकवते, पण दरवेळेला बदलतात पण. कारण मध्यंतरी सुट्ट्या लागल्या तर अचानक 4 मुलं गावी गेली जी येत होती ती. आता वेगळीच मुलं येतात आणि मग असं नाहीये. आपण सांगताना असं सांगायचं की बॅचेस आहेत, मुलांच्या बॅचेस आहेत. ही 2 मुलं गेली, ती 2 मुलं शेजारची दुसरी मुलं येतात, असं ते एकंदर व्यवस्थित लॉजिक सांगायचं. नाही पण शिकवणीचं म्हणजे कोणीतरी तुला हे प्रोव्हाइड केलं असणार. पण एका मुलाला मी खूप रागवले होते, खूप घाणेरडं अक्षर. हे तुम्हीच प्रोव्हाइड करताय सांगा. नाही काय होतं की माझ्यातली शिक्षिका मग गप्प बसत नाही. आता मी तो रोल घेतलाय, मी त्याच्यातच आहे मी 24 तास. तर तो मी त्याला काहीतरी सांगते की हे करायचं आहे वगैरे. नंतर मग शॉर्ट झाल्यानंतर मी त्याला रागवले की इतकं घाणेरडं अक्षर तू काढलंयस, तू मराठी मुलगा आहेस आणि किती घाण मराठी असं लिहिलेलं आहे इथे. तर अशा शिकवण्या चालतात माझ्या. पोरगा म्हणणार शूटिंगला जाण्यापेक्षा शाळेत गेलेले बरं, तिकडे एवढं चुकानच काढत. तो फोटो काढण्यातच बिझी होता माझा. वा वा. पण नाही गुणी मुलं आहेत, काही तर फारच गुणी मुलं आहेत. वा. तर प्रेक्षकांमध्येही काही असे रसिक असतात जे आपले फॅन असतात, ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. बघूयात त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का? सर मला मोहन जोशी सरांना प्रश्न विचारायचा आहे. विचारा. की सर तुमच्या सिरियलमध्ये असं दाखवलं की तुमची मुलगी हिंदी भाषिक पोरावर प्रेम करते, तर तसं माझं पण एका पोरीवर प्रेम आहे, ती हिंदी पोरगी आहे. अच्छा. तर तुम्ही तिला जरा सांगा ना माझ्याविषयी फोनवर की मी चांगला आहे ह्याच्याशी. हो म्हणाली का तुम्हाला? म्हणाल सर बोलल्यावर म्हणाल ना. ह्यांनी सांगितलं तर हो म्हणाल. हा सर प्लीज यावर पटकन. पुण्याचं काम आहे, पुण्याचं. काय सांगायचं ते वाक्यही सांगा. माझ्याबद्दल चांगलं चांगलं तिला. हॅलो, हां मी मोहन जोशी बोलतोय. भाऊ कदम खूप चांगले सज्जन माणूस एकदम, आणि मुख्य म्हणजे आर्टिस्ट खूप छान आहे. पूर्ण पूर्ण विश्वास राहतो त्यांच्यावर आणि तुम्हाला सुखी ठेवतील ते नक्कीच. येस, केवढी मोठी. ऑल द बेस्ट. ह्याला म्हणत कलाकार तुमच्यासाठी त्यांनी एवढं केलं, झालं आता समाधान झालं तुमचं? नाही आणखी आहे की काय?
सर तिच्या नवऱ्याला सांगा ना नवऱ्या तिच्या नवऱ्याला सांगा. निघा निघा. आणि तुमच्या बायकोचं काय त्यांनाही फोन लावायला लागेल आता. आज आपल्याकडे आजी आलेल्या आहेत आणि आजी फार छान गातात हे मी ऐकलेलं आहे. आणि आता आजींचं गाणं तर मग तुकरटवाडीच्या मंचावरती झालंच पाहिजे. आजींसाठी जोरदार टाळ्या. तर मंडळी आज आपल्याकडे काहे दिया परदेस या मालिकेतले आपले लाडके कलाकार आलेले आहेत आणि तुकरटवाडीत ते आलेत म्हटल्यानंतर तर मुक्काम झालाच पाहिजे. तेव्हा भेटूयात यांच्याच सोबत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्रावर